वाचायचे. समजतंय ना? आम्ही प्रवचन श्रवण करायची आहेत, आम्ही कीर्तन श्रवण करायची आहेत का? आम्हाला कसं वागावं, कसं जगावं याचं ज्ञान कळावं, ज्ञान मिळावं, ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून प्रवचन कीर्तन श्रवण करायची आहेत आम्ही, ज्ञानासाठी. पण तेवढं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर तुम्ही तिथेच थांबत असाल तर तुम्ही अयशस्वी झालात. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही तिथेच थांबलात, यशस्वी नाही. कर्म करा, जे चांगलं आहे ते चांगलं कर्म करण्यासाठी सुरुवात आपल्यापासून करा. चांगलं वागायला, चांगलं जगायला, चांगलं बोलायला सुरुवात आपल्यापासून करा. जग बरोबर तुम्हाला चांगलं झालेलं दिसेल. काय? म्हणून ज्ञानाला महत्व आहे. या देहाने कशी कर्म करावी, डोळे भगवंताने दिलेत. काय पाहावं? जग पाहावं की जगदीश्वराला? जग पाहता पाहता जगदीश्वराला पाहता आलं पाहिजे, बरं का? दृष्टिकोनाला खूप महत्व आहे. शस्त्रक्रिया दृष्टीची केली जाते, दृष्टिकोनाची नाही. तुम्हाला जर कमी दिसत असेल ना एखाद्या डोळ्यामध्ये किंवा नजर जर कमी झाली असेल तर शस्त्रक्रिया करून तुम्हाला त्याच्यावर काहीतरी परिणाम होईल दिसायचा, अगदी चांगल्या प्रकारे दिसायला लागेल कदाचित. पण तुमचा दृष्टिकोन तोच असेल ना पाहण्याचा. दृष्टिकोन बदलतो. तो दृष्टिकोन बदलावा म्हणून प्रवचन आहे, कीर्तन आहे, गाथा आहे, गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, संतांचं वाङ्मय आहे, बरं का? शुद्ध अंतःकरणाने आम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला पाहिजे, गाथा गीता भागवत वाचलं पाहिजे, हरिपाठ वाचलं पाहिजे, शुद्ध मनाने वाचलं पाहिजे. मनामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून, अंतःकरणामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून, आमच्या जगण्या वागण्यामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून. आणि मग ती जी कर्म घडतील ती कर्म म्हणजेच भक्ती आहे. भुकेल्याची भूक जाणणं याला देवपूजा म्हणतात, याला भक्ती म्हणतात. तहानल्याची तहान जाणणं याला भक्ती म्हणतात, याला देवपूजा म्हणतात. निराधाराला आधार देणं याला भक्ती म्हणतात, याला देवपूजा म्हणतात. ज्या ठिकाणी गरज आहे, आवश्यकता आहे त्या ठिकाणी सहकार्य करता येतंय का? समाजामध्ये जगत वागत असताना माझे काही कर्तव्य आहेत, ते कर्तव्य पार पाडणं म्हणजे भक्ती, म्हणजे देवपूजा आहे. काय? देव देवालयामध्ये लपला. देव आहे पण देवलामध्ये आहे, मंदिरामध्ये आहे. देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. कसे आहेत देव? भगवंत कसा आहे? गीतेमध्ये भगवंत स्वतः ओळख करून देत आहेत. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पुनः शोषयती मृतः. निर्गुण असलेला देव, निराकार असलेला देव, निसंग असलेला देव, निराधार असलेला देव, निर्विकल्प असलेला देव, त्याची जर आम्हाला पूजा करायची आहे, त्याची जर आम्हाला सेवा करायची आहे तर मंदिराची सेवा करा, देवाला पोचते. काय म्हटलेलं आहे? देवलाची सेवा करा, देवाला पोचते. देवलाची सेवा करा, देव स्वीकारतो. मग जणू देह ही पंढरी, आत्मा पांडुरंग. देव देवलामध्ये लपला. देऊल पूजिता पावे त्याला, देऊल पूजिता पावे त्याला. आमच्या अंतरीचा देव जर संतुष्ट झाला ना तर मंदिरातला देव कृपा करतो. काय? अंतरीचा देव जर संतुष्ट झाला तर मंदिरातला देव कृपा करतो. आणि म्हणून चालत्या बोलत्या देवांची सेवा आमच्याकडून घडली पाहिजे. भक्ती करायची आहे ना. आता ज्ञानावर जर कर्म अवलंबून आहेत आणि कर्मावर जर भक्ती अवलंबून आहे तर मला सांगा, एकदम साधं उदाहरण, रावणाला ज्ञान नव्हतं का? रावणाकडे ज्ञान नव्हतं? रावणाला ज्ञान नव्हतं? रावणाला दशग्रंथी ब्राह्मण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि 6 शास्त्र, 4 वेद, 6 शास्त्रांचा अभ्यास असलेला म्हणजे दशग्रंथी म्हटलेला आहे.
ज्ञान होतं, पण तुमच्या ज्ञानाचा जर तुमच्याकडे अभिमान असेल, अहंकार असेल, तर त्या ज्ञानाला किंमत शून्य आहे. तुमचं ज्ञानही तेव्हा शोभून दिसतंय जेव्हा तुमच्याकडे नम्रता असेल तेव्हा. मला सांगा माऊली, लोखंडाला संपविण्यासाठी वेगळं काही करावं लागतंय का? लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवित असतो. काय? लोखंडाचा गंजच लोखंडाला संपवित असतो, तसा माणसाचा अभिमानच माणसाला संपवित असतो. वेगळं काही करावं लागत नाही. आणि पुन्हा एकदा ऐका, अभिमानी माणूस कोणाचंही ऐकत नाही. भावाने सांगण्याचा प्रयत्न केला, भावाला बाहेर काढलं. कोणी? रावणाने. भर सभेमध्ये मुलाने सांगितलं, पप्पा, डॅडी, बाबा काय बोलत असेल त्या बोलत असेल, काय सांगतो. एक रावण आला, अख्ख्या एक वानर आला. रावणाला सांगतोय तो त्याचा मुलगा, एक वानर आला तर अख्ख्या लंकेला आग लावून गेला. त्याचा देव आला तर काय अवस्था होईल. पण आपल्या बळावर शंका घेतोय म्हणून भर सभेमध्ये रावणाने स्वतःच्या मुलाला मारलं. बरं का? शंका पण घेतलेली जमत नाही, त्याला चालत नाही, मान्य करत नाही तो. बरं का? अभिमानी माणूस जमिनीवर नसतो, तो हवेत उडत असतो. कशाचाही अभिमान, बरं का? ज्ञानाचा अभिमान असेल ना, अभिमान आला की तो हवेत असतो. पैशाचा अभिमान हवेत असतो. प्रॉपर्टी, संपत्तीचा अभिमान हवेत असतो. अभिमानी माणूस जो आहे ना, तो हवेत असतो. माणसाने कितीही मोठं झालं तरी जमिनीला विसरू नये, जमिनीवर असावं. तीच माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात, जी माणसं आपण निवडलेल्या क्षेत्रामध्ये प्रगती करत असताना कितीही प्रगती झाली तरी जमीन सोडत नाही. जमीन सोडणारी माणसं कधी उचलून आपटतात पत्ता लागत नाही. ऐकताय ना? बाईने सांगण्याचा प्रयत्न केला, समजवण्याचा प्रयत्न केला, आणि बघा, रावणाच्या संपूर्ण जीवन चरित्रामध्ये जेवढं कोणीही समजवण्याचा प्रयत्न केला नाही, सगळ्यांपेक्षा जास्त समजविण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर रावणाची पत्नी मंदोदरी. बरं का? आपल्या घराला घरपण देण्याचं काम कोण करते बरं? विशेष करून जबाबदारी कोणावर असते, महिलेवर की पुरुषावर? कोणावर? महिलांवर. मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी अधिक करून कोणाकडे असते? महिलांवर. कारण जास्त महिलांच्या सान्निध्यात असतात ना मुलं. बरं का? ज्या घरामध्ये आपण आहोत त्या घराचं मंदिर करायचं की स्मशान करायचं हे अधिक करून कोणाच्या हातात आहे? तसं दोघांच्याही हातात आहे, पण विशेष करून महिलांचा त्यासाठी विशेष प्रयत्न असतो, मंदिर बनवण्यासाठी. बाई कितीही जरी वेडी असली तरी आपला संसार बर्बाद व्हावा असं कधीच कुठल्या बाईला वाटत नाही. वाटतंय? आपलं घर बर्बाद व्हावं असं कधीच कुठल्या बाईला वाटत नाही. भले तिला तुम्ही वेडी समजत असाल, पण तरी सुद्धा आपली मुलं बल वाईट मार्गाला जावीत लागावीत असं कधीही कुठल्याही बाईला वाटत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी मंदोदरी माता प्रत्येक वेळेला समजविण्याचा प्रयत्न करत होत्या. बरं का? रावणाला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या, पतीला समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. अहंकार ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान आहे आणि तो कधीही कोणाचंही ऐकत नसतो. स्वतः मंदोदरी माता शिकवितायत, मंदोदरी माता सांगतायत, रामकृष्ण,
आपल्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, आपल्या आयुष्याचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, तर कुठेतरी कर्म आचरण बदललं पाहिजे, आपले विचार बदलले पाहिजे, बरं का. आणि म्हणून प्रत्येक मायमाऊलीला काळजी असते आपल्या संसाराची, आपल्या घराची, आपल्या मुलाबालांची काळजी असते. काळजीपोटी मंदोदरी माता समजवित आहेत, हे वागणं जगणं तुमची जी कर्म आहे ती चुकीची आहे. कारण प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की माझं घर बर्बाद होता कामा नाही, माझं घर उद्ध्वस्त होता कामा नाही, माझ्या घराला घरपण दिलं पाहिजे, माझ्या घराचं रूपांतर मंदिरामध्ये केलं पाहिजे. यासाठी प्रत्येक महिला त्यासाठी कार्य करत असते. आणि म्हणून त्या ठिकाणी मंदोदरी माता मनापासून अंतःकरणापासून समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोडा हे, पण अभिमानी जो माणूस आहे, अहंकार ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे बरं का, तो कधीही कोणाचंही ऐकत नाही, मान्य करत नाही. ज्ञान आहे ना रावणाला, दशग्रंथी ब्राह्मण म्हटलेलं आहे. 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4ही वेदाचा अभ्यास आहे. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, अयम आत्मना ब्रह्म, प्रज्ञा नाम ब्रह्म, 4ही वेदाचे 4 महावाक्य कळतायत. 6 शास्त्राचा अभ्यास आहे, ज्ञान आहे, पण कर्म नाहीत. ज्ञानाला ज्या वेळेला कर्माची जोड मिळते ना, त्यावेळेला तुमच्याकडून घडणारी कर्म म्हणजेच भक्ती आहे. घडणारी कर्म म्हणजे भक्ती आहे. आज समाजामध्ये कार्य करत असताना ज्या वेळेला आपण आजूबाजूला अवलोकन करतोय, पाहतोय, दुर्दैव एवढंच वाटतंय की एखाद्याच्या मुलाने किंवा मुलीने जर वाईट कर्म केली तर त्याची वार्ता जग अगदी गावभर पसरली जाते, पंचकृषीमध्ये पसरली जाते, तात्काळ पसरली जाते. ती वार्ता पसरायला वेळ लागत नाही. लहानाकडे तोच विचार, तरुणाकडे तोच विचार, वृद्धांकडे तोच विचार, नाक्यावर, घरात, पायरीवर बसणाऱ्यांकडे, सर्वांकडे तोच विषय पाहायला मिळतो. विषय तो त्यांचा झाला. एखाद्याच्या मुलाने किंवा मुलीने जर वाईट कर्म केली, काहीतरी चुकीची कर्म केली, तर ती वार्ता काही वेळामध्ये पंचकृषीमध्ये पसरली जाते. पण आमच्याच बाजूला एखाद्याचा मुलगा 2 दिवस झाले घरामध्ये अन्न नाही म्हणून भुकेचा आहे, भुकेलेला आहे, ही वार्ता आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि पोहोचली तरी ती आम्ही समाजामध्ये पोहोचवत नाही. हे दुर्दैव आहे. आमच्याच गावामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत की त्यांची मुलं हुशार आहेत, शिकायला पाहतायत, शिकू इच्छित आहेत, अतिशय हुशार आहेत अभ्यासामध्ये, पण आई वडिलांची परिस्थिती नसल्यामुळे पुढचं शिक्षण देऊ शकत नाही. ही वार्ता आमच्यापर्यंत पोहोचत नाही. आणि पोहोचली तरी त्यासाठी आम्ही पुढे सरसावत नाही, त्यासाठी प्रयत्न करत नाही. हे दुर्दैव आहे. हे दुर्दैव आहे. ज्या दिवशी भुकेल्याची भूक जाणायची सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे त्या ठिकाणी सहकार्य करण्याची गरज, अर्थात ती सद्बुद्धी आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना, आणि ती कर्म आमच्याकडून घडतील, त्याच कर्माला साने गुरुजी धर्म म्हणतायत. धर्माची व्याख्या अतिशय सोपी आहे. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, अर्पण करता आलं पाहिजे. ज्या सुखासाठी आम्ही अशा अपेक्षा करतोय ते सुख इतरांनाही देता आलं पाहिजे. आम्हाला जगणं आवडतं, आम्ही जगता जगता इतरांनाही जगण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जे विचार आमच्याकडे आहेत, ज्या विचाराने आम्ही सुखी आहोत, ते विचार इतरांनाही देता आले पाहिजे. आमचे हात सुद्धा तेव्हाच शोभून दिसतात ज्या वेळेला देत असतो. हात देताना शोभतात बरं का, घेताना नाही. तळा किती मोठा असला, बंधारा कितीही मोठा जरी असला ना, तरी त्याला उलथावण ठेवावंच लागतंय. ज्याला उलथावण ठेवला नाही ना, त्याचा बांध कधीही फुटून मोकळा होतो. कॅपॅसिटी असते ना, काहीतरी लिमिट असते त्या गोष्टीला. बाबा अमुक पातळीपर्यंत तो बांधारा भरला की मग उलथावणावरून पाणी गेलं पाहिजे. मागे काही काळापूर्वी घडलेली पुण्यामध्ये घटना, नातवाने गाडी ठोकली, अटक आजोबाला झाली. आजोबाने कधी आयुष्यात विचार पण केला नसेल की नातू काहीतरी क्रिया करेल आणि मला जावं लागेल. उलथावण नाही ना, उलथावण नाही ना. म्हणून धर्म कार्य करत असताना
आयुष्य जगत असताना जे काही कार्य आपल्या वाट्याला येईल ते कार्य करत असताना उलटावण ठेवा म्हणजे काय? ज्या ठिकाणी धर्म कार्य असेल त्या ठिकाणी सहकार्य करा. एखादी गावामध्ये जर हरिनाम सोहळा आहे, पंगत द्या, सहकार्य करा. बरं का? ज्या ठिकाणी धार्मिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजसेवेचं कार्य आहे, की ज्या ठिकाणी आपण ते सहकार्य केल्यानंतर अनेकांना त्याचा आनंद मिळणार आहे, अशा ठिकाणी आपण सहकार्य केलं पाहिजे. अशा ठिकाणी आपल्याला तिथे खऱ्या अर्थानं हात आपले पुढे सरसावले पाहिजेत. दान त्याला म्हणतात भुकेलेला अन्न देत असाल तर. ज्याच्या पायाला चप्पल नाही त्याला चप्पल द्या, ज्याच्या डोक्यावर छत्री नाही त्याला छत्री द्या, आणि ज्याला खऱ्या अर्थानं गरज आहे त्याला दान करा. तिथे खऱ्या अर्थानं धर्म घडला जातो, खऱ्या अर्थानं धर्म घडला जातो. आपण दिलेली जी काही वस्तू आहे, एखाद्याला दान केलेली, ती जर त्याने वापरली, आपल्या डोळ्यासमोर जर वापरताना दिसला तर आपल्याला आनंद वाटतो. आनंद वाटतो की नाही? साधं उदाहरण आहे, तुमच्याकडे जर एखादं मंगल कार्य असेल, त्यावेळेला तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या महिलांना काही साड्या घेताय, ती साडी जर त्या बाईच्या अंगावर दिसली, तुम्हाला आनंद वाटतो ना? एखाद्याला जर ड्रेस घेतला, तुम्ही कपडे घेतले, ते कपडे घालून जर तो माणूस तुम्हाला दिसला तर आनंद वाटतो की नाही? पण तुम्ही दिलेली साडी त्या बाईने तुमच्या समोर जर न वापरता जशीच्या तशी टपवाल्याला दिली तर आनंद वाटेल. तुम्ही दिलेले कपडे एखाद्याला दिलेले तसेच्या तसे त्याने न वापरता जर एखाद्याला देऊन टाकले तर विकत किंवा अजून काही गरज आहे त्याला सहकार्य करा. त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात आणि त्याला धर्म म्हणतात, त्याला धर्म म्हणतात. बरं का? आम्ही पैशाने श्रीमंत झालो, भरपूर पैसा आला की त्याला असं म्हणतात श्रीमंत झाला. ज्ञान आलं की माणूस हुशार होतो. पण कर्माने, गुणाने आणि विचाराने जर एक व्यक्तिमत्व, आदर्शयुक्त व्यक्तिमत्व म्हणून जर जगायचं असेल तर त्यासाठी संस्कारांची गरज लागते, आणि ते संस्कार निर्माण करण्याचं काम संत करत असतात. आज या कलियुगामध्ये तुम्ही पैशाने श्रीमंत होण्यासाठी अनेक मार्ग आहेत, अनेक मार्गाने श्रीमंत होऊ शकता. पण विचाराने, गुणाने आणि कर्माने जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी आम्हाला गाथा, गीता, भागवत आणि ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करावा लागणार आहे. जगद्गुरु तुकोबाच वाचावे लागणार आहेत, मौली ज्ञानोबांचाच अभ्यास करावा लागणार आहे, जर विचाराने श्रीमंत व्हायचं असेल, विचाराने श्रीमंत व्हायचं असेल. ज्ञान आहे रावणाकडे, कर्म नाही. आज नाव पण शिल्लक नाही, नावही नाही. मांजर्लीमध्ये अनेक घरं असतील, या गावामध्ये अनेक माणसं असतील, अनेक प्रकारची माणसं असतील, अनेक विचाराची माणसं असतील, पण आत्मविश्वासाने सांगतो रावण नावाचा माणूस एकही नसेल. मंथरा नावाची बाई एकही नसेल, कैकाई नावाची बाई एकही नसेल, कौस नावाचा माणूस एकही नसेल. कर्म शोधा, कर्म पहा, कर्मावर भक्ती अवलंबून आहे, कर्मावर परमार्थ अवलंबून आहे. आम्ही नावरास पाहतो, कंस आणि कृष्ण नावरास एकच असेल ना? राम आणि रावण नावरास एकच असेल ना? आम्ही कशावर अवलंबून आहोत? आम्ही कशाचा अधिक विचार करतोय? नावरासीचा. बरं का? आजही जर पाहायला गेलं तर आम्हाला कोणाला तरी हात दाखवावा लागतो, कुठल्या तरी प्रकारची अंगठी परिधान करावी लागते, कुठल्याही प्रकारचा गंडादोरा बांधावा लागतो. कारण काय बरं? संतांनी याला काय म्हटलेलं आहे? अजूनही जर आपण अज्ञानाधीन असू, अंधश्रद्धे अधीन असू, अजूनही जर नको त्या कर्माच्या, विचाराच्या अधीन जर आपण असू, ते विचार जर आपल्याला स्पर्श करत असतील तर आपण परमार्थ करतो का, आपण भक्ती करतो का, आपल्याला देव कार्य कळलं का, आपल्याला देवाचं सामर्थ्य कळलं का, याचा विचार आपण करायला हवा, याचा विचार आपण करायला हवा. आणि म्हणून जर आयुष्याचं आनंद घ्यायचंय, जीवनाचा जर आनंद घ्यायचा आहे तर मौली ज्याप्रमाणे भगवंताने आपल्याला, आम्हाला कुठेही विकत न मिळणारं आयुष्य जर फुकट दिलेलं आहे, तर त्या आयुष्य जगत असताना क्षणक्षणाचा विचार आम्ही केला पाहिजे. प्रत्येक काळाचा, प्रत्येक वेळेचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही आमचं आयुष्य मोजतोय वर्षाने, पण आमचा काळ, आमच्या बाजूला असलेला काळ आयुष्य मोजतोय क्षणाने, क्षणाने आयुष्य मोजतोय. आमच्या डोळ्याच्या पापणी जी हलते ना, तेवढ्या वेळामध्ये सुद्धा आम्ही काय कर्म करतोय चित्रगुप्त लिहून ठेवत असतो, सगळं काही, चांगलं पण आणि वाईट पण दोन्ही. डोळ्याची पापणी हलायला किती वेळ लागतो, पण तेवढ्या वेळात सुद्धा काय घडतंय, कुठली कर्म, कुठल्या इंद्रियाने, कुठल्या ठिकाणी काय केली, सगळं लेखाजोखा असतोय, सगळा लेखाजोखा असतोय. कर्म कोणाला चुकत नाही माऊली. तुमच्या नजरेतून एखाद्या वेळी एखादा कर्म सुटेल, देवाच्या आणि काळाच्या नजरेतून कधीही सुटत नाही, कधीही सुटत नाही. आणि त्या कर्मावर आमचा परमार्थ अवलंबून आहे, ती भक्ती अवलंबून आहे. उभ्या आयुष्यामध्ये माणसाला अनेक प्रकारची कर्म करायची असतात. पुन्हा एकदा, अनेक प्रकारच्या वेळा येतात, अनेक प्रकारचे वर्ष, दिवस, तास, मिनिटं भेटत असतात.
पण आम्हाला कुठला काळ साधायचा आहे? महत्वाचा अंतकाळ साधायचा आहे. काय म्हणतात या ठिकाणी माऊली? या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. अंतकाळ आम्हाला साधायचा आहे. आणि अंतकाळ जर आम्हाला साधायचा आहे तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? प्रत्येक क्षणाचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण शेवट हा प्रत्येकाला आहे, पण शेवटचा दिवस कोणालाही माहिती नाही. आहे कोणाला माहिती शेवटचा दिवस? जन्मतारीख सगळ्यांना माहिती आहे, मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? शेवट जर आहे तर माऊली आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला चालता बोलता उठता सगळं काही कार्य करता अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. जनाई म्हणतात, दलिता कांडिता तुझं गाईन आनंदा. बरं का? प्रत्येक कार्य करताना अखंड 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 भगवंताचं नामस्मरण जर असेल तर काय क्रिया घडते याची प्रचिती प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला प्रचिती आहे. बरं का? असं म्हणतात, अर्जुनाचा केस खाली पडलेला ज्या वेळेला उचलला आणि कानाला लावला त्यावेळेला त्या केसातून श्रीकृष्ण 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 असा आवाज येत होता. अस्थि, मांस, त्वचा, नाडी नसताना रोमातून भगवंताचा आवाज येतो. समजतंय ना? दरड कोसळल्यानंतर त्या ठिकाणी काम करणारे अनेक माणसं त्या दरडी खाली गेले. ज्या वेळेला अस्थि गोळा करायची वेळ आली, बरं का, चोखोबा पण त्या ठिकाणी होते. अस्थि गोळा करायची वेळ आल्यानंतर मग चोखोबाच्या अस्थि कोणत्या? संतांनी सांगितलं, ज्या हाडातून ज्या अस्थितून विठ्ठल 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 असा आवाज येत असेल ना, त्या अस्थि चोखोबांच्या, त्या अस्थि चोखोबांच्या. मांस, त्वचा, नाडी, रोम नसताना अस्थितून हाडातून भगवंताचं नामस्मरण येत आहे. तेव्हाच जेव्हा सर्वांगाने आमच्या नामस्मरण घडलं जात आहे, सर्वांगाने नामस्मरण घडलं जात आहे. जनाईच्या ओव्या, जनाईचे अभंग, जनाईची रचना, हे सगळं ऐकलं कबीर महाराजांनी. आणि हे सगळं ऐकल्यानंतर कबीर महाराजांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की एकदा तरी जनाईचं दर्शन घ्यावं, जनाईला भेटावं. चांगल्या विचाराच्या माणसाबद्दल जर आपण कधीतरी ऐकलं तर आपल्याला सुद्धा कधीतरी असं वाटतंय की एकदा तरी त्या माणसाला भेटावं आपण, एकदा तरी त्या महिलेला भेटावं आपण, असं वाटतंय आपल्याला. जसं कबीर महाराजांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये एक विचार आला की एकदा तरी आपण जनाईला भेटावं. आणि निघाले जनाईच्या भेटीला. माहिती झालं पंढरपूर क्षेत्रीय आहे. तिथे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की नामदेवाच्या घरी जनाई काम करतायत. नामदेवाच्या घरी गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर बाजूलाच असलेल्या काहींना विचारलं, मला जनाईला भेटायचंय. तेव्हा त्यांनी सांगितलं की अमक्या अमक्या ठिकाणी असं सरळ रस्त्याकडे हात दाखवलं, तिकडे जा, गोवऱ्या थापायचं काम चालू आहे. तिकडे गोवऱ्या थापत असेल, शेळी गोवऱ्या थापायचं काम तिकडे चालू आहे. आणि त्या मार्गाने जसे कबीर महाराज निघाले जायला, पुढे पुढे जात असताना त्यांना 2 महिलांचा भांडण्याचा आवाज आला. 2 महिला कोणतरी भांडतायत म्हणून. जसे जसे पुढे जातायत ना तसा तसा तो जोरात भांडण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडतोय. बरं का? ज्या जाग्यावर सांगितलेलं त्या जाग्यावर पोहोचल्यानंतर त्यांनी बघितलं 2च महिला आहेत, दोन्ही महिला भांडतायत. यांना कसं विचारून चालेल जनाई कुठे आहे म्हणून? त्यांना सांगायला मध्ये उसंत तर मिळाला पाहिजे, वेळ तर मिळाला पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी महिलांचं भांडण असं पाहायला मिळतंय ना की जोपर्यंत त्यांच्या त्या
काय म्हणतात ते आहे सगळं साठा दारू गोला, तोपर्यंत ते अगदी ते चालूच असते त्यांचं. त्यांना थांबवायचं म्हटल्यानंतर कठीण असतंय. आणि यांचं इकडे चालू आहे 2 महिलांचं भांडण. पण कबीर महाराजांनी विचार केला, इथपर्यंत तर आलोय, विचारायला काय हरकत आहे. आणि म्हणून त्यांच्या मुखातून ते शब्द निघाले, मला जनाईला भेटायचंय. कुठे बरं जनाई? आणि एवढे शब्द ऐकल्याबरोबर जनाईशी भांडणारी बाई बोलते, जनीला भेटायचंय का तुम्हाला? जनीला भेटायचंय? ही बघा माझ्याशी जी भांडते ना तीच जनी, हिलाच भेटायला आलेत का तुम्ही? आणि मग ते दृश्य बघितल्यानंतर साहजिकच आहे, मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार आला. ओव्या ऐकून, अभंग ऐकून, चांगल्या प्रकारची रचना ऐकून इथपर्यंत आलो. आणि हे काय पाहतोय, परतीच्या मार्गाने 2 पावलं टाकली, तेवढ्यात ती जनाईशी भांडणारी बाई बोलते, ओ बाबा कुठे निघालात? चाललो आता, मी ज्या कामासाठी आलो होतो ते काम बऱ्यापैकी झाल्यासारखं वाटतंय, निघालो. तुम्हाला माहिती आहे का, 2 महिला किंवा 2 पुरुष जर भांडत असतील आणि तिथे जर तिसरा कोणी आला तर त्याचं कर्तव्य आहे काय? अजून आग लावणं, अजून भांडण वाढवणं नाही. तिसरा जर कोणी आला तर त्याचं कर्तव्य आहे ते भांडण मिटविण्यासाठी प्रयत्न करणं. बाबा आमचं दोघींचं भांडण चालू आहे, इथे तिसरा कोणी नाही आहे. आणि जर कोणी आला, आता तुम्ही आलेले आहात, तुमचं कर्तव्य आहे प्रयत्न करणं भांडण मिटवण्यासाठी. विचारलं कशावरून भांडण आहे? गोवऱ्यांवरून. काय? माझ्या गोवऱ्या येणे घेतल्यात. ती म्हणते माझ्या गोवऱ्या येणे घेतल्यात. त्यांनी गोवऱ्यांकडे नजर टाकली. शेणाच्या एकाच आकाराच्या गोवऱ्या. कशा ओळखणार? कशा ओळखणार? आणि तेवढ्यात हात जोडले, त्या बाईकडे बघितलं आणि कबीर महाराज म्हणतायत, ताई अगं एकाच आकाराच्या गोवऱ्या मी कशा ओळखून देऊ तुम्हाला? कशा निवडून देऊ तुमच्या कशा ओळखता येतील मला? तेवढ्याच जनाई म्हणते, बाबा गोवऱ्या जर तुम्हाला ओळखायच्या असतील तर त्या राशी जवळ जा, ढिगाजवळ जा, एक एक गोवरी कानाला लावा. जी गोवरी विठ्ठल 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 म्हणत असेल ना, ती गोवरी माझी आहे, बाजूला काढून ठेवा. हे ऐकल्याबरोबर कबीर महाराजांच्या मनामध्ये विचार आला की आता एवढं आपण तपासायला हरकत नाही, एवढं आपण पाहायला हरकत नाही. आणि ज्या वेळेला राशी जवळ गेले, एक एक गोवरी जशी जशी कानाजवळ लावायला लागले ना, जी गोवरी जनाईची आहे ती गोवरी विठ्ठल 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 म्हणत होती. हे प्रत्यक्ष कबीर महाराजांनी बघितल्यानंतर हात जोडले जनाईला, नमस्कार केला. तुमचा अधिकार खूप मोठा आहे जनाई. ताईसाहेब तुमचा अधिकार खूप मोठा आहे. आपला विषय काय आहे? प्रत्येक कार्य करत असताना आमच्या मुखामध्ये नाम पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आम्ही देवाचं प्रत्येक कार्य करत असताना नामस्मरण केलं पाहिजे. कोणतंही काम असू द्या, घरात असू द्या, बांधावर असू द्या, शेतावर असू द्या, प्रवासात असू द्या, नोकरी व्यवसाय व्यापार कुठेही असू द्या, आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण करता करता थापलेल्या गोवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात. जी जागा, ज्या जागेवर तुम्ही नामस्मरण करताना ती जागा तुमच्या साधनेने, तुमच्या तपश्चर्याने पवित्र होत असते. एखाद्या पवित्र जागेला तुमचा चरण स्पर्श जरी झाला ना, तुमचे पाय जरी लागले ना, तरी त्या जागेला स्पर्श झाल्यामुळे तुमची बुद्धी सुद्धा त्याप्रमाणे कार्य करत असते. म्हणून मंदिरात गेल्यावर माणसाचे काय विचार असतात, तीर्थक्षेत्री गेल्यावर माणसाचे काय विचारात असतात, घरात असल्यानंतर माणसाला कुठले विचार स्पर्श करतात, त्याच्याही पलीकडे सांगू, स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर माणसाला कोणते विचार स्पर्श करतात. किती विरोधी असू द्या, किती वैरी असू द्या, एकदा स्मशानभूमीत गेला की तो बोललाच पाहिजे. अख्ख्या गावात जर 1 नंबर चांगला माणूस असेल तर आज आयुष्यभर विरोध केलाय, तंगडे खेचायचं काम केलंय, पण तिथे बघा
सरळच होतो माणूस. पावर आहे त्या जागेला, सामर्थ्य आहे. महादेवाचं मंदिर आहे ते. स्मशानभूमी म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि आपल्या हक्काची जागा आहे. गरीब श्रीमंत, ज्ञानी अज्ञानी, गोरे काळे, अभिमानी अशिक्षित सुशिक्षित, नम्रतेने जगणारे सगळे 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 गावातले जे जे पण सगळे आहेत त्यांची हक्काची जागा सगळ्यांची. महिला पुरुष बाल तरुण लहान वृद्ध सगळ्यांची जागा एकच. आता मधल्या काळामध्ये याच्यात क्वालिटी आहे, कपड्यामध्ये क्वालिटी आहे ना. सगळ्यांचे कपडे काय सारख्या किमतीचे आहेत का? मांजरपाटात क्वालिटी नाही. शेवटी काय मांजरपाट ना, क्वालिटी नाही. आता भले तुम्हाला सोन्या म्हणत असतील, तुमच्या अंगावर भरपूर सोनं असल्यामुळे सोनाराशी ओळख असेल तुमची, सोन्यासारखे असाल, सोन्यावर तुमचं प्रेम असेल, पण मेल्यावर मात्र मडकं सोन्याचं नाही मातीचंच, म्हणून मातीला विसरू नका. काय शेवटच्या वेळेला मडकं कसलं असतंय? सोन्याचं मातीचं, मातीला विसरू नका. त्या मातीच्या मडक्याला विचारलं एकाने, दादा तो उन्हाळ्यातही थंड असतो, पावसाळ्यातही थंड असतो, हिवाळ्यातही थंड असतो. हिवाळ्यात ठीक आहे वातावरण तसं असतंय, पावसाळ्यात ठीक आहे वातावरण तसं असतंय, पण भर उन्हाळ्यातही थंड असतो. दादा तू सकाळीही थंड असतो, दुपारी थंड असतो आणि संध्याकाळीही थंड असतो. जेव्हा पाहावा तेव्हा थंडच असतो रे. काय विशेष आहे तुझ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला विशेष वाटतंय? त्या मातीच्या मडक्याने दिलेलं उत्तर आहे का? ते मातीचं मडकं म्हणतंय, माझा भूतकाल माती आहे. मडकं होण्याच्या आधी काय होती? ती माती आहे. माझं भूतकाल माती आहे, माझं वर्तमान काल माती आहे. आता जरी मी मडका असलो तरी मातीच आहे. उद्या जर फुटलो गेलो तर माझं भविष्य काल सुद्धा मातीच आहे. ज्याचा भूतकाल माती आहे, ज्याचं वर्तमान काल माती आहे आणि ज्याचं भविष्य काल माती, हे ज्याला कळलं ना, तो आयुष्यात कधीच गरम होत नाही. तो जेव्हा पाहावा तेव्हा थंडच असतो. नम्रतेने जर कार्य करायचं आहे, नम्रतेने जर परमार्थ करायचं आहे, भक्ती करायची आहे, तर त्यासाठी स्मरण ठेवा, मातीला विसरू नका, जमिनीला विसरू नका. गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. बरं का? हा नरदेह मिळण्याच्या आधीची अवस्था जर आपली पाहायला गेली तर मातीच आहे. नरदेह आज मिळालेला आहे, शेवटी काय आहे? नाशिवंत देह म्हटलेला आहे. देह हे काळाचे म्हटलेला आहे. देह जाईल जाईल यासी काळबा खाईल असं म्हटलेलं आहे. आणि मरणोत्तर सुद्धा मातीच आहे ना, मातीच आहे. भूतकाल माती, वर्तमान काल माती आणि भविष्यकालही मातीच आहे. जन्माला आला तेव्हा 1.5-2 किलोचा होता की 1-1.5 किलोचा होता? जन्माला आला तेव्हा 1.5-2 किलो जास्तीत जास्त, बरोबर आहे ना? फार फार 3 किलो, फार फार 3 किलो. मेल्यानंतर सुद्धा मरणोत्तर माणसाच्याच शरीराची जी राख होते ना, फाट्यांची सोडून तेवढीच. जी फाट्या असतात ना समिधा, त्यांची राख जर बाजूला काढली तर फक्त माणसाची राख जर गोळा केली तर तेवढीच. मधल्या काळामध्ये जे वजन वाढवतंय ते, मधल्या काळामध्ये जे वजन वाढवतंय ते करते बाजूला ठेवा. माणसाचं वजन वाढवतात ना, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता असूया आदव्या भावना कल्पना इष्णा वासना आशा ममता तृष्णा. म्हणून आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, एक दिवस शेवट आहे, एक दिवस जायचं आहे. मृत्यू प्रत्येकाला आहे, फक्त तो मृत्यू येण्याच्या आधी